आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून न भूतो न भविष्याती आपण कधीही भारतीय जनता पार्टीच्या बाजूने बातमी लावली नाही किंवा त्यांचं कधीही समर्थन केलं नाही। परंतु आज आपण अंबड जालना येथील भाजपचे आमदार श्री नारायणराव कुचिक यांचे आभार मानत आहोत। यांचं अभिनंदन करत आहोत। त्याचं कारण असं की दीक्षाभूमी येथे जो प्रकार 1 जुलैला घडला त्या प्रकरणामध्ये यांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे। जय भीम नमो बुद्धाय सम्यक क्रांती चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि कमेंटच्या माध्यमातून आपले विचार नक्की मांडा जे तळागाळात पोहोचतील। दीक्षाभूमी येथील पार्किंगच्या बांधकाम विरोधी जे आंदोलन झाले त्या आंदोलनाला पूर्णपणे दीक्षाभूमी समिती तसेच राज्य सरकार प्रशासन जबाबदार आहे। या ठिकाणी जो 200 कोटीचे बांधकाम निधी देण्यात आला तो देण्यापूर्वी समितीने आणि राज्य प्रशासनाने लोकांच्या भावना लक्षात घेऊन भीम अनुयायी यांचं जनमत घेणं आवश्यक होतं। परंतु तसं न होता समितीच्या मनमानीने हा कारभार चालवला गेला। पार्किंग नको आहे असा इशारा लोकांकडून अनेक महिन्यापासून देण्यात आला होता, परंतु त्याकडे कोणीही लक्ष दिले नाही। समितीने मनमानी करून बांधकाम चालू ठेवले। उलट दीक्षाभूमी परिसरात कुठलीही फोटोग्राफी करू नये आणि आंदोलन करू नये असा बोर्ड लावला। त्यामुळे जनतेच्या भावना आणखी तीव्र झाल्या। सर्व जनतेने 1 जुलै रोजी या ठिकाणी आंदोलन करणार असे जाहीर केले। व्हॉट्सअप, फेसबुक व तशा प्रकारे पोस्ट टाकल्या, परंतु समितीला कुठल्याही प्रकारे जाग आली नाही। 1 जुलैला समितीने आंदोलनाची दखल घेतली नाही, त्यामुळे जनतेचा संताप अनावर झाला। प्रक्षोभक जनतेने या ठिकाणी आंदोलन केले, पार्किंगच्या बांधकामाची मोडतोड केली, त्या ठिकाणचे प्लायवूड जाळले। अशा प्रकारे हे आंदोलन तीव्र झाले तरीही शासनाने दखल घेतली नाही। या प्रकरणामध्ये नागपूर स्थानिक आमदार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील शांत बसले होते। ते काही दखल घेत नव्हते। लोकांच्या प्रतिक्रिया वाढत होत्या तरीही त्यांनी दुर्लक्ष करून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला। जनतेचा रेटा काही ऐकत नव्हता। तो उग्र झाला, तो सैरावैरा झाला, आक्रमक झाला आणि त्याने दीक्षाभूमीवरील पार्किंगच्या ठिकाणी बांधकाम तोडण्यासाठी जाण्यासाठी प्रयत्न केला। या संदर्भामध्ये अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या। विजय वडेट्टीवार असतील, जितेंद्र आव्हाड असतील, अनिल देशमुख असतील, सर्वांनी आवाज उचलला आणि दीक्षाभूमीच्या पार्किंगला विरोध केला। परंतु या आंदोलनाला वाचा फोडणारा, या घटनेला न्याय देणारा, या घटनेला विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मांडणारा एक सच्चा आमदार तो म्हणजे सर्वप्रथम बोलले असा आमदार। त्याने बोलल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उत्तर द्यावं लागलं। ते आमदार म्हणजे श्री नारायणराव कुचे। दुपारी 2:42 त्यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सूचना मांडली व या प्रकरणाला वाचा फोडली। पाहूया ते काय म्हणाले। सन्माननीय सदस्य नारायणराव। अध्यक्ष महोदय, आपल्या पॉइंट ऑफ इन्व्हेस्टिगेशनच्या माध्यमातून आपल्याला एक विषय मी सभागृहामध्ये सांगू शकतो। आपल्या माध्यमातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नागपूर येथील चैत्यभूमीवर काही आंदोलन चालू आहे। काही समाजाची लोक आंदोलन करतात। त्या आंदोलनामध्ये सरकारची तातडीने लक्ष देऊन सरकारचं या बाबतीतली भूमिका काय हे सरकारने या सभागृहामध्ये आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला सांगितलं पाहिजे अशी विनंती माझी। विषय मी सभागृहामध्ये सांगू शकतो। आपल्या माध्यमातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नागपूर येथील चैत्यभूमीवर काही आंदोलन चालू आहे। काही समाजाची लोक आंदोलन करतात। त्या आंदोलनामध्ये सरकारची तातडीने लक्ष देऊन सरकारचं या बाबतीतली भूमिका काय हे सरकारने या सभागृहामध्ये आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला सांगितलं पाहिजे अशी विनंती माझी। आणि मग पुढे काय झाले? यांच्या बोलण्याला उपमुख्यमंत्री नरेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना ते बांधकाम थांबवले। अध्यक्ष महोदय, नागपूरला दीक्षाभूमीवर एक आंदोलन सुरू आहे। मुळामध्ये दीक्षाभूमीच्या विकासाचा एक आराखडा हा त्या ठिकाणी तयार करण्यात आला। जवळजवळ 200 कोटी रुपये या आराखड्याकरता राज्य सरकारने दिलेले आहेत।
दीक्षाभूमी स्मारक समितीने हा संपूर्ण आराखडा त्या ठिकाणी फायनल केला आहे, त्यांनी मान्य केलेला आहे. त्यानुसार त्या ठिकाणचं बांधकाम चाललेलं आहे. मात्र आज त्या ठिकाणी एक आंदोलन होत आहे की ज्या आंदोलनामध्ये या ठिकाणी दीक्षाभूमीला जे काही अंडरग्राऊंड पार्किंग आहे ते पार्किंग करण्यात येऊ नये, याचा कुठेतरी स्ट्रक्चरला धोका होईल, अशा प्रकारचं आंदोलन चाललेलं आहे. खरं म्हणजे हा संपूर्ण आराखडा स्मारक समितीने अप्रूव्ह केलेला आराखडा आहे. त्यांनी सुचवल्याप्रमाणेच तो आराखडा तयार करण्यात आलेला आहे आणि त्या आराखड्याला केवळ राज्य सरकारने निधी दिलेला आहे. तथापि जी काही त्या ठिकाणची लोकभावना आहे ती पाहता अध्यक्ष महोदय या कामाला स्थगिती देण्यात येते आणि सगळे जे काही लोक आहेत, आंदोलक असतील किंवा इतर जे सगळे स्टेक होल्डर्स असतील, यांची दीक्षाभूमीच्या स्मारक समितीच्या समवेत बैठक घेऊन आणि त्यानुसार या आराखड्यामध्ये काय बदल करायचे असतील ते बदल सगळ्यांनी मिळून सुचवावे. त्या बदलानुसार किंवा जो काही निर्णय त्या बैठकीत होईल त्यानुसारच पुढचं काम केलं जाईल. कारण पवित्र दीक्षाभूमी हे जरी त्याचं संचलन स्मारक समिती करत असली तरी देखील संपूर्ण भारताचं एक मॉन्युमेंट म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो आणि म्हणून अशा प्रकारच्या विकासामध्ये कोणतेही वेगवेगळे मतं असणं हे योग्य नाहीये आणि वेगळी मतं असतील तर ती सगळी एकत्रित करून योग्य प्रकारे त्याचा निर्णय झाला पाहिजे असं सरकारचंही मत आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो की आराखडा सरकारने जी स्मारक समिती आहे त्या स्मारक समितीने सांगितल्याप्रमाणे तयार केला, त्यानुसार पैसे त्याला दिलेले आहेत आणि आता त्याला स्थगिती देण्यात येते आहे आणि पुन्हा एकदा स्मारक समिती आणि सर्वांची बैठक घेऊन त्या संदर्भातला अंतिम निर्णय घेतल्यानंतरच पुढचं काम त्याचं करण्यात येईल. साहेब धन्यवाद. लक्षवेधी क्रमांक 5. लक्षवेधी क्रमांक 5. परंतु हे आमदार जर बोलले नसते तर देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण अतिशय शिताफीने दाबले असते, हे मात्र नक्की. त्यामुळे हे श्री नारायणराव कुचिक हे जरी भाजपाचे आमदार असले तरी त्यांनी या प्रकरणाला खूप मोठा आवाज उचलला आणि न्याय दिला. त्यामुळे सर्व बौद्ध आणि आंबेडकरी जनता या आमदारांना, श्री नारायण कुचे यांना मानाचा जय भीम करत आहे. येणाऱ्या काळात त्यांच्या पुढील वाटचालीस आंबेडकरी जनता नेहमी मदत करेल अशी ग्वाही देतो. हा आमदार अतिशय कर्तव्यदक्ष आहे अशी आमची खात्री झालेली आहे. त्यामुळे भविष्यात या आमदाराला भाजप असेल किंवा कुठल्याही पक्षात असताना कधीही कुठल्या प्रकारे मदतच केली जाईल अशी आपण ग्वाही देत आहोत. या आमदाराचं करावं तितकं कौतुक कमी आहे. त्यांनी जातपातीच्या पलीकडे जाऊन दीक्षाभूमीसाठी जो आवाज विधानसभेत उचलला आहे ते कार्य अतिशय अनमोल आहे. आपण व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये आपले विचार नक्की मांडा आणि या कमेंटच्या माध्यमातून आपला सर्वांचे विचार जगापर्यंत पोहोचवा. जय भीम, नमो बुद्धाय.